जिंकून पिंपळा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले वीरतानाजी दापोडे संघाला अरीची सूचना येते कमिटीकडून जे दुसऱ्या फेरीतील सर्व सामने ते 3 षटकांचे केले नाहीत येतील. माऊली संघाचा नितीन आपण जरा कमिटीशी संपर्क साधायचे आणि सामन्यास सुरुवात करूया आपण. जे भिवंडी ग्रामीण इतिहासातले दोन्ही बलाढ्य संघ आहेत. जॉयल एंटरप्राइजेस पिंपलास विपक्ष वीरतानाजी दापोडे सलामीची जोडी पाठवायची आहे. सलामीची जोडी जाताना दापोडे संघाची प्रितेश आणि राजन निश्चित दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंकडून खूप अपेक्षा आहेत. चांगले फलंदाजी करतील, एक मोठा टोटल उभा करतील. अशी गेम प्ले करूया. आजच्या दिवसाला चौथा सामना जॉय एंटरप्राइजेस पिंपलास विपक्ष वीरतानाजी दापोडे जे प्रथम नाणेफेकी जिंकली होती पिंपलास संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. फलंदाजी ते आमंत्रित केलंय दापोडे संघाला. सलामीची जोडी दापोडे संघाचे प्रितेश आणि राजन जे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. धडाके 5 फलंदाजी आहेत, त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील. दापोडे संघाला एक चांगली फटकेबाजी करणार, एक चांगला टोटल उभा करणार. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज जे प्रशांत येतो पहिले षटक घेऊन. जे गेम प्ले करूया. आजच्या दिवसातला चौथा सामना प्रशांत राटा मोरी विकेटचा मारा करतोय. यालेचा कट केलेला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून फरार आणि अचौकार. म्हणजे चांगली फटकेबाजी, क्लासिक फटकेबाजी म्हणायला लागेल प्रितेश याच्याकडून. चेंडूला कट करते, गॅप काढतोय, पहिला चौकार निघतोय प्रितेशाच्या बॅटिंगमधनं. चांगली फटकेबाजी प्रितेशाची. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका घेण्याचा प्रयत्न होता. सुवेर शेंडूचा इशारा येतोय. खराब लाईन लेंथ म्हणावी लागेल प्रशांत याची. पहिल्या चेंडू चौकार देण्यात मानसिक दबाव मध्ये येतोय गोलंदाज प्रशांत. माहिती आहे स्क्वेअर चेंडू आहे. एक अतिरिक्त धावसंख्या पुढे जाते. 5 संख्या प्रथम फलंदाजी करताना स्टार्टची आवश्यकता होती दापोडे संघाला, तो मिळतोय. यावेळेस लॉक करतोय चेंडू हवेमध्ये न पहिला सर्वात मोठा धक्का बसतोय वीरतानाजी दापोडे संघाला. लॉक करायचा प्रयत्न केला होता प्रितेश याने. टायमिंग आणि प्लेसमेंट काय याला मिळाले नाहीये,
पल्सर पहिला झटका लागतोय दापोडे संघाला. नीचे पहिल्या चेंडू चौकार काढण्याचा चांगलासा कमबॅक म्हणाला की प्रशांत याचा मोठा आदरा देतोय दापोडे संघाला. प्रितेश याला परत जावं लागेल. नवीन फलंदाज येतोय दीनानाथ प्रितेशची जागा बढून काढण्यासाठी. अशाच प्रकारची काहीतरी गोलंदाजी करावी लागेल पिंपला संघाच्या गोलंदाजांना जर कमी टोटल वर थांबवायचं आहे. दापोडे संघाच्या फलंदाजांना थोडं विले संदर्भात सहकार्य करायचे. पिंपलास एक दिवसीय स्पर्धा आहे. आजच्या दिवसात फायनलचा सामना खेळवायचा आहे. यावेळेस दावणी ग्राउंडचा पटका इथे आउटफील्ड मध्ये चेंडू स्लो होतोय. एकच धावणी सहमत व्हावं लागते फलंदाज दीनानाथ याला. एक धावने धावसंख्या देखील पुढे सरकतीये 6. प्रथम फलंदाजी करताना एक चांगली सुरुवात म्हणू शकतोय दापोडे संघाची. थोडी घाई करायची आहे पिंपला संघ. राजन पहिल्यांदा स्ट्राईक वर येतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न पाचीची दाज मागताना पंच सहमत. अजून एक मोठा धक्का बसतोय वीरतानाची दापोडे संघाला. बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का बसतोय दापोडे संघाला. तिचे प्रथम फलंदाजी करताना दापोडे संघ बिग बिग ट्रबल. चांगलीशी गोलंदाजी प्रशांत याची अचूक टप्प्यावर मारा करतोय. चांगलीची गोलंदाजी प्रशांत याची बघितलं गेलं तर महत्वपूर्ण 2 विकेट मिळवून देतोय आपल्या संघाला. प्रथमतः प्रितेश आता राजन कुठे ना कुठे कठीण स्थितीमध्ये आहे दापोडे संघ प्रथम फलंदाजी करताना. बॅक टू बॅक दुसरा मोठा आदरा बसतोय दापोडे संघाला. थँक्यू विशाल. दैन्य चांगल्या प्रकारचा नक्कीच खेळत असताना कारण गादामध्ये 2 चांगले खेळाडू राजन पाटील आणि नक्कीच प्रितेश चिंटू मात्र बाद झाला आहे. दिनेश मध्ये यावेळेस स्ट्रायकरला फलंदाज. इथनं फटका डीप मध्ये खूप वेगाने जातोय. खेळाडू चेंडूवरती मात्र इथनं येतील उजवतील फेकतील तोपर्यंत दरम्यान इथनं धावा मात्र मिळणार आहेत. यावेळेस फक्त एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या आता मात्र 1 ने जाते पुढे. दरम्यान आठ धाव पलकावरती येत आहेत. यस म्हणजे पहिले षटक आपण खूप चांगल्या प्रकारचा बघतो प्रशांतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. मात्र यावेळेस आपल्याचा फटका खूप चांगला आहे. मिस टायमिंग आहे. जेल मात्र नसेल. धावा नक्कीच चांगल्या मात्र मिळू शकतील. 2 धावा ऑलरेडी मात्र धावून कंप्लीट झाल्या आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 ने पुढे तब्बल 10. 10 धावा पालकावरती मात्र येता षटक क्रमांक यावेळेस आपण बघतो संपला आहे पहिलं. आणि पहिल्या ओव्हर मध्ये प्रशांतने इम्प्रेस केला. प्रशांतने चांगल्या प्रकारचा काही दाखवला आणि चांगल्या प्रकारच्या आपण इथं बघतो. या दरम्यान गोलंदाजी होत असताना प्रशांतच्या माध्यमातून मॅच मध्ये आपण बघतो खूप चांगल्या मध्ये पाहायला भेटते.
जॉली स्पोर्ट्सचा पिंपलास विपक्ष आपण बघतो वीर तानाजी दापोडे असंघ नक्कीच दाखवतो मैदानाच्या आतमध्ये कारण का दापोडे संघामध्ये नक्कीच दोन संघ आहेत आणि ब त्याच्यापैकी असंघ आपण बघतोय दरम्यान राजन पाटीलचा नक्कीच असंघ आहे. हर्षद चौधरी चिंटू दिनेश असे चांगले चांगले मात्र खेळाडू या आपण नक्कीच टीम मध्ये बघतोय. तर थोडासा वेळ कमी घ्या आपण लगेच कारण का आज शिवमोग्यात बघितलं गेलं तर पहिलाच दिवस आणि शेवटचा दिवस आहे कारण का एकच दिवसाची मत स्पर्धा आहे. वन डे पिंच स्पर्धा आहे. अजिबात आपण वेळ न घेता सुजेता पिंपलास संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधा. हर्षद चौधरीशी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. सुजेता 11 पिंपलास संघाच्या संघनायकाने लगेचच संपर्क साधायचा आहे हर्षद चौधरीशी. वेळ न घेता सेकंड ओव्हर आहे. गोलंदाज जितने येतील या दरम्यान या षटकामध्ये महेंद्र यावेळेस आता मात्र बघतो आपण चेंडू या दरम्यान खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला. ऑन साईडला बॉटमचा वापर खूप चांगला झाला की आडू चेंडूवरती खूप वेगाने येतील चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत इथने या दरम्यान एकच धाव मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 ने पुढे. तब्बल 11 धावा धावा फलकावरती येत आहेत. आता मात्र इथे चांगल्या प्रकारची बॅटिंग दीनानाथ आणि दिनेशला करावी लागेल. वीर तानाजी दापोडी संघाच्या माध्यमातून दिनेश यावेळेस बाकडून मत कट करतायत. फटका चांगला होता इनफिल्ड मध्ये गली रिजनला. ते विशाल येतात. स्वागत विशाल आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फटका चांगला रिव्हर्सच्या माध्यमातून धावा नक्की चांगल्या मिळतील. चांगली इथं बॅटिंग होत असताना दिनानाथच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं शॉटचं सिलेक्शन. चेंडू जाईल सीमा पार. 4 रन. इथं चौकारमध्ये रिव्हर्सच्या माध्यमातून येतो. धावसंख्या आता मात्र 4 ने जातील पुढे. तब्बल 16 धावा धावा पलकावरती येत आहेत. नक्कीच ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली जाते आणि ट्रिपल एच्या चॅनलवरती तुम्हाला घर बसल्या पूर्णपणे भिवंडी शहरामध्ये भिवंडी नगरीमध्ये ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला भेटेल. यावेळी शपल झाले होते. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला दिनानाथने. याच्या अगोदर आपण बघितलं रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार आला होता. त्याच्यानंतर आता आपण बघतो लगेचच इथनं कमबॅक होत असताना चांगल्या प्रकारचा चेंडूची मात्र इथनं फेकी होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धापलकावरती येते. दरम्यान 16 धावा धापलकावरती. यावेळेस आता मात्र लाईन बघावी लागणार आहे. मात्र पंतदा आमच्याकडे आलाय. स्वेर चेंडू आहे. अवंत धाव आणि अवंत धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे. तब्बल 17 धावा धावा पलकावरती येत आहेत. मॅच मध्ये नक्कीच खूप महत्वाच्या प्रयत्न पाहायला भेटेल. दोन टीम मध्ये चांगल्या प्रकारची नक्कीच मॅच पाहायला भेटेल. मात्र यावेळेस बॉटमचा वापर कोणाचा नक्कीच करून मारण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली. लाईन मध्ये चुकीची आहे. अवंत धाव नक्कीच एक मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र यावेळेस आपण बघतो अजून 1 ने जातीये पुढे. दरम्यान 18 धावा धावा पलकावरती येतात. षटक मात्र यावेळेस मार्गाचा असताना दुसरा. पहिल्या ओव्हर मध्ये प्रशांतचा नक्कीच वापर केला. प्रशांतने नक्कीच 10 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट आपण बघितले त्या पहिल्याच ओव्हर मध्ये कव्हर केले होते. मात्र यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा नक्कीच बीट झाले. ऑन साईडला वारंवार आपण बघतो. या दरम्यान विचार जर केला तर फटकेबाजी होती. ज्यांना बघितलं गेलं तर रिव्हर्सच्या माध्यमातून आफ्टरच्या माध्यमातून अशा नक्कीच प्रत्येकी आपल्याला फटके पाहायला भेटतात. दिनानाथ आणि त्याच्यानंतर दिनेश या दोघांना चांगला प्रकारचा काही करावा लागेल. वी तानाजी दापोडे असंघासाठी या मॅच मध्ये.
दिनेश एक चांगला खेळाडू आहे, अपेक्षा खूप साऱ्या दिनेश कडनं. यावेळेस मात्र बघितलं चेंडू मात्र बाकफुटला येतोय डीप मध्ये, पॉइंटला एक धाव झाली आहे. फेक मात्र चुकीची होती. ऑन द स्टंप फेक नक्कीच येणं गरजेचं होतं. मात्र इथनं बघतो आपण खेळाडूने आपला बॅलन्स नक्कीच थोडासा मात्र बघितलं तर चुकतोय. तोपर्यंत या 2 धावा इथनं धावून घेतल्या जाते. 2 धावेच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या तोडली जाते. पुढे तब्बल 21 धावा दापालकावरती 2 षटकाचा खेळ संपला आहे आणि पाण्याची मागणी केली जाते. आपण पाणी घेऊन जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये. जनुमान सरवली संघाच्या संघनायकांना नक्कीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे. जनुमान सरवली त्याच्यानंतर आपण आपल्या सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या 2 टीम मध्ये याच्या पुढची मॅच आहे. लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायची आहे. डीज ब्रेक डीजी तर 2 षटकामध्ये धावा बलकावरती आतापर्यंत मात्र इथं येतात. यावेळेस 21 धावा पहिल्या षटक आपण बघितलं, 10 धावा सेकंड मध्ये डबल 11 धावा आल्या आणि 21 धावा 2 गडी बाद अशी धावसंख्या इथं पाहायला भेटते. साजन तिसरं षटक फेकतील आपल्या टीम साठी आणि वैयक्तिक पहिलं साजनचा षटक असेल. स्ट्राईक आणि आतामध्ये करण्यासाठी सज्ज होतील दीनानाथ. नॉन स्ट्राईकला आहेत दिनेश. द विकेट मात्र बॉटमॅनचा वापर करून चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडूवरती वेगाने मात्र खेळाडू येतील उचलतील फेकतील. क्षेत्रक्षण बघा किती चांगलं होतं मात्र फेक बरोबर नव्हती. तोपर्यंत मग 2 धावा इथे मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे तब्बल 23 धावा धावफलकावरती येतात. याच्या पुढची नक्कीच आपल्याला मॅच इथं पाहायला भेटणार आहे. यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग आहे, टॉपेज लागते जेल मात्र इथनं बघा कॅच ऑफ द डे कारमाल कमाल कॅच. आजच्या दिवसातील सर्वात चांगला जेल खेळाडू बाद. क्या बात आहे. मनोहरचा नक्कीच आज मात्र वाढदिवस सुद्धा आहे आणि झेल सुद्धा मात्र खूप चांगला पकडले. क्या बात आहे बर्थडे बॉय. चांगल्या प्रकारचे क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला भेटलं. मनोहरच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असणार आहेत आमच्या माध्यमातून, आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. मात्र या दरम्यान आता मात्र नवीन खेळाडू जातो मैदानाच्या आतमध्ये. अजय जातात. निलेश चौधरी यांच्या माध्यमातून मनोहरसाठी रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला आहे. मॅच संपल्या पण कॅश प्राइज घेऊन जा. मात्र यावेळेस फटका फसला, खेळाडू झेल खाली. अजून एक मोठा विकेट कॅरी केला जातोय. आता मात्र दिनेशला मैदान सोडावं लागेल. आता मात्र इथं चाप सोडते मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असताना आणि इथनं या दरम्यान साजनच्या माध्यमातून दर्जेदार अशी गोलंदाजी खेळाडू बाद.
आणि हॅट्रिक बॉल मात्र इथं असणार आहे. साजनच्या माध्यमातून आपण बघितला आतापर्यंत दर्जेदार असा खेळ. यावेळेस आता मात्र आपण बघतोय चांगल्या प्रकारचा चेंडूची मात्र फेक होतीये. साजनच्या माध्यमातून हा चांगल्या प्रकारचा किती घेत होत असताना साजनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी पाहायला भेटते. आता मध्ये दोघंही अजय आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करावा लागेल. अकोटापाचा बॉल आहे. अपील स्ट्रॉंग केली जातीये. आपल्यामध्ये उत्साह खूप सारा, आत्मविश्वास अशी नक्कीच कमतरता नक्कीच आपल्याला नक्कीच जाणवली. मात्र पंच भीष्मा सारखे उभे आहेत बघा दोघंही. अजिबात काही इशारा येत नाहीये. चांगल्या प्रकारची आपल्याला दरम्यान बघितले गेले तर गोलंदाजी पाहायला भेटते साजनच्या माध्यमातून. साजन नक्कीच इम्प्रेस केलं. दुपारचं कडक ऊन आहे आणि दुपारच्या नक्कीच कडक वातावरणामध्ये मैदानाला पिंपलास टीमने चांगला प्रकार जगह दाखवला आहे. आडा केला आहे आणि इथनं अचूक टप्प्यावरती चेंडूची फेक होती. विरिशन बदलाव नक्की चेंडूमध्ये पाहायला भेटतात. पहिल्या षटकापासून प्रशांतने इम्प्रेस केलं. महेंद्रने चांगला प्रकार जगह दाखवला. आता मात्र साजन क्या बात आहे. साजनने मात्र दर्जेदार खेळ दाखवलाय आणि इथनं चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते साजनच्या माध्यमातून. थोडासा वेळ कमी घ्या कारण का वन डे फिनिश स्पर्धा आहे. आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. कमी वेळामध्ये आम्हाला जास्त सामने कव्हर करायचे आहेत तर तुमचं सहकार्य आम्हाला असणं खूप गरजेचं असेल. साजन आता मात्र फटका फर्स्ट टायमिंग आहे. जेलची संभावना नसेल. धावा त्याचे नक्कीच 1 ते 2 मिळू शकतील आणि इथनं वेगाने धावून 2 धावा कंप्लीट केले जातील आणि इथनं मात्र या दरम्यान 2 धावेच्या निलेश चौधरी यांच्या माध्यमातून बघा बघितले गेले तर आज ज्यांचा वाढदिवस आहे मनोहर साठी नक्कीच 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे जीएसटी 17% असेल. 125 रुपये दिले जातील. जाताना घेऊन जा आमच्याकडनं आपण. यावेळेस धावा पलकावरती इथून येत आहेत 26 धावा. अंतिम ओव्हर नक्कीच अजून एक बाकी असणार आहे. अंतिम षटक. याच्यानंतर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सुजिता स्पोर्ट्स पिंपलास विपक्ष जय हनुमान सरवली. वैभव अंतिम षटक असेल. पहिल्या षटकामध्ये प्रशांत चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. महेंद्र तब्बल 11 धावा खर्च केला. 26 सरली गावचे दानशूर दाते समाजसेवक कार्यसम्राट असे कार्यकर्ते सन्माननीय साईनाथ पाटील साहेबांना विनंती होते की आपण या दादा आपल्या शुभ असते. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. वैभवचा अंतिम षटक. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. स्पर्धा मात्र वन डे फिनिश आहे म्हणून वेळ जरा कमी घ्या आपण. वैभवचा अंतिम षटक. पहिला बॉल वरती फटका खूप चांगला आहे आणि इथनं मात्र जेल सुद्धा आपण बघितलं गेलं तेवढंच दर्जेदार आपल्याला पाहायला भेटतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते साजन. ज्या साजनने आता चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्या साजनने आता मात्र इथनं इम्प्रेस केलं. अजून एक कार्बन कमाल कॅच. खेळाडू बाद. उमेश थँक्यू डीजे. या दरम्यान चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते वैभवच्या माध्यमातून. साजने मात्र जेल चांगला पकडला. मात्र यावेळेस कोटापासा बॉल ऑन साइडला खूप वेगाने एक धाव झाली आहे. दुसरा प्रयत्न केला जाईल.
थोडीशी मिसफील झाली, मम्मल झाला नक्कीच खेळाडूकडनं चेंडू उचलण्यासाठी वेळ जातोय. तोपर्यंत 2 धावा मात्र इथं कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या जी आहे 2 ने मात्र पुढे जाते. पलक्यावरती एकूण धावा इथं येतील 28. 28 धावा धावपलकावरती येतात. कमी धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतात. त्याचं कारण गोलंदाजी खूप चांगली पाहायला भेटली, व्हेरिएशन खूप चांगला आहे, चेंडूमध्ये बदलाव आणि त्याच्यानंतर हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण इथं पाहायला भेटतो आपल्याला पिंपलास टीमच्या माध्यमातून. स्ट्रायकरला अजय आहेत आणि तेजस नॉन स्ट्राईकला आहेत. मात्र यावेळेस लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा आमच्याकडे आला. स्क्वेअर चेंडू अवंत धाव नक्कीच एक मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाईल पुढे. 29. वैभव पुन्हा एकदा धावा मात्र येणं गरजेचं आहे. नो बॉल. स्वेलेक्ष पंचनी नक्कीच खूप जोराने त्यांचा आवाज आला बघा चेंडू रिलीज झाल्याच्या नंतर. तोपर्यंत दोन धावा मात्र यावेळेस बघा क्षेत्ररक्षणामध्ये चूक होते. नो बॉल. बघा आमचे पंच मी आधी सांगितलं भीष्मासारखे जरी उभे असले मग लक्ष त्यांचं बघा किती चांगलं आहे. क्या बात आहे. ऑफिशियल आमचे पंच फ्री आहे ना? नाहीये ओके. बघा फ्री हिट बॉल नाही आहे. यस. आता मात्र यावेळेस पुन्हा एकदा लाईन मात्र इथनं चुकीचे आहे. स्क्वेअर चेंडू अजून एक मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने पुढे. तब्बल 33 धावा पलकावरती येतात. षटक मात्र अंतिम मार्गस्थ आहे आणि अंतिम षटकामध्ये बघा धावा नक्कीच चांगल्या येत आहेत. ज्या धावांची गरज होती त्या धावा मात्र अंतिम षटकामध्ये इथनं येत असताना चांगल्या प्रकारचा आपण बघतो. इथनं या दरम्यान खेळ मात्र होत असताना 40 ते 45 जर धावा बनवल्या तर मॅच नक्कीच आपल्याला इथे चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. तेहतीस धावा धापलकावरती मात्र इथं येतात. स्ट्रायकरला अजय, नॉन स्ट्राईकला तेजस आहेत. दोघांना चांगला प्रकारचा खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग इथं करावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेस मात्र एज लागतीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आहे म्हणजे तेवढ्याच वेगाने तेजस आणि अजयच्या माध्यमातून एक धावून मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाईल पुढे. 34. 34 धावा धावपलकावरती मात्र इथं वैभवचं नक्कीच अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये मित्रमंडळींना थोडीशी चुकीची गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. स्क्वेअर चेंडू आतापर्यंत जास्त फेकले आहेत. एक नो बॉल सुद्धा आपल्याला पाहायला भेटला होता. या दरम्यान आता मात्र फटका चांगला आहे. एक इथे मिळतीये, दुसरीचा प्रयत्न मात्र आता नसेल कारण का क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या 1 ने जातीये पुढे. तब्बल 10 धावपलकावरती मात्र इथं येतील दरम्यान 35 धावा. काही चेंडू मात्र अजूनही शिल्लक आहेत फर्स्ट इनिंगचे. अशानंतर मॅच असणार आहे सुजाता स्पोर्ट्स पिंपलास विपक्ष जनुमान क्रिकेट संघ सरवली. यावेळेस आता मात्र फटका चांगला येतोय. प्रयत्न करतील खेळाडू मध्ये चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पार. 6 धावा. तर या 6 धावा खूप महत्वाच्या असतील. मी म्हटलं होतं अंतिम षटकामध्ये कमबॅक करता येऊ शकेल आणि तोच कमबॅक अजयच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची बॅटिंग आणि हा षटकार खूप महत्वाचा होता कारण का धावा कमी होत्या आणि आता मात्र या 6 धाव्याने धावसंख्या नक्कीच पुढे जाईल वेगाने. यावेळेस आता मात्र अजून एकदा दरम्यान चेंडू ऑन ट्राय केला तर मात्र डीप मध्ये खूप वेगाने गेला आहे. मात्र दुसरी धाव इथनं धावून कंप्लीट केली जाईल वेगाने
तोपर्यंत इथनं आपण बघतोय दरम्यान पंचनाद इशारा आमच्याकडे आला. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाला आहे आणि 4 षटकाच्या अखेरीस धावपलकावरती इथनं येतात 43 आणि 44 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मात्र करावा लागेल या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये जॉली स्पोर्ट्सचा पिंपळगड टीमला पिंपलास टीमला आता मध्ये इथनं चांगल्या प्रकारचं काही करावं लागेल. तर चला आता मध्ये टॉस आपण करूया. दोन टीम मध्ये जनुमान सरली विपक्ष सुजिता स्पोर्ट्स पिंपलास या दोन टीम मध्ये नाणेफेकीचा कौल आपण आता मध्ये घेणार आहोत. बघा 44 धावा बनवायच्या आहेत. 43 नक्कीच 43 धावा बनवल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. वेतनाची धावपणे असंघाने आमचे डीजे ऑपरेटर गोपीनाथ पाटील यांची शुभ असते. आपण टॉस तर इथं जिंकण्यासाठी तब्बल धावा बनवायच्या आहेत. 44 धावा बनवाव्या लागतील. याच्या पुढचे मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला आहे विशाल चुनकीचा. सुजिता स्पोर्ट्स पिंपला टीमने प्रथम नाणेफेकी जिंकले आहे. बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण करणार आहे राजन पाटीलचा पहिला षटक. पहिलाच बॉल वरती फक्त दिशा दिली नटराज स्टाईलने. चेंडू शॉट फायनलला क्लिअर करून जाईल सीमा पार. टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर 4 रन.
थँक्यू डीजे. राजूनवती मात्र आक्रमण सोडवला जातो. वन सेकंड अजून एक चांगला फटका आहे. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. दर्जेदार अशी बॅटिंग होत असताना आता मात्र आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात केली आहे. इथनं बघतो आपण फलंदाज साजनच्या माध्यमातून दर्जेदार बॅटिंग. 6 धावा. चांगली इथनं मात्र बॅटिंग होत असताना चौफेरी फलंदाजी होतीये. चारी बाजूने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे साजनने. नक्कीच हर्षद चौधरी आज मध्ये टीम मध्ये नाही आहेत. त्यांच्याकडे नक्कीच वेतनाची दापोटे असंघाला शुभेच्छा येत आहेत. थँक्यू वर्षात आपले स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून कारण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच कव्हर केली जाते. ग्लोबल क्रिकेटच्या माध्यमातून आणि भिवंडी शहरामध्ये भिवंडी नगरीमध्ये SSS नक्कीच या लोकल चॅनलवरती तुम्हाला स्पर्धा घर बसल्या पाहायला मिळेल. आणि खूप सारे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत. आणि इथनं आपण बघतो चांगल्या प्रकारचं काही दाखवत असताना टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर राजन पाडलेवरती आता मात्र प्रतिहल्ला सोडवला जातोय या मॅच मध्ये. ज्या साजनेमध्ये चांगल्या प्रकारचं काही दाखवला आहे तो साजन पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज. राऊंड विकेट. यावेळेस आता मात्र इथनं फटका अजून एक चांगला आहे. खेळाडू फक्त प्रेक्षक बनतील. अजून एक चांगला फटका येत असताना दर्जेदार अशी बॅटिंग होतीये. जर अशी बॅटिंग केली तर मॅच मध्ये खूप लवकर इथे फिनिश होईल. 6 धावा. पैसरी झाडान फुलांचे रथान, पैसरी थाटान फुलांचे रथान. थँक्यू. मी तर म्हणाला अशी जर गोलंदाजी केली तर मॅच खूप लवकर कदाचित संपू शकेल. कारण का इथं बॅटिंग केली जाते. दर्जेदार खेळ होत असताना अजून एक चांगला फटका आहे. ओव्हर पिच बॉल आसमान मध्ये दाखवलं होतं राजन पाटीलला. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. अजून एक षटकार. माझी अग्नी कोल्याची मावली, पाठीनी खाली काढले डोंगरावरी तेन बैसली माझी मावली. पाठीनी खाली काढले डोंगरावरी तेन बैसली माझी मावली. तेन बैसली माझी मावली, तेन बैसली माझी मावली. तेन बैसली माझी मावली, तेन बैसली माझी मावली. पाठीनी खाली काढले. दर्जेदार क्लास बॅटिंग होत असताना साजनने काय मात्र इथनं बॅटिंग केली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच खुली करण्याचा प्रयत्न आणि इथनं मात्र यावेळेस खेळाडू बाद नक्कीच होतील. मात्र आपली ती जिम्मेदारी होती, ती जबाबदारी होती, ती मात्र नक्कीच कंप्लीट केली आहे. कारण का आपण बघितले 3 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार मात्र पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये इथं मात्र मॅच इथनं जवळ असताना या दरम्यान साजन. आता मात्र इथनं पहिल्याच ओव्हर मध्ये आपण बघतो इथनं 24 धावा येतात. म्हणजे मॅच इथनं खुली होतीये. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल इथनं 20 धावेची फक्त गरज असेल. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण बघतो का खेळ दाखवला साजनने. चौफेरी मात्र फटकेबाजी करत असताना पूर्णपणे ग्राउंडच्या चारी दिशेने आपल्याला बॅटिंग पाहायला भेटली. आता मात्र मैदानामध्ये खेळाडू आहेत. या दरम्यान मनोहर आणि त्याच्यानंतर रमाकांत. ज्या मनोहर नक्कीच एक झेल चांगला पकडला होता तोच मनोहर आणि रमाकांत असे 2 चांगले खेळाडू आता मात्र इथं आहेत. मैदानाच्या मध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असताना आता इथे येतील दीनानाथ. राऊंड विकेट. यावेळेस मात्र पहिलाच बॉल खूप चांगल्या प्रकारचा होता. आता मात्र इथं दीनानाथला चांगल्या प्रकारचा खेळ दाखवावा लागेल. कारण का आता आपण बघतोय धावा आता मात्र कमी बनवाव्या लागते. कारण का इथनं येणारे 17 चेंडू आणि 17 बॉल मध्ये फक्त 19 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र इथं चांगल्या प्रकारचा खेळ दाखवावा लागेल. आणि चांगल्या प्रकारचे इथनं या दरम्यान मित्रांमध्ये बॉलिंग जर गेली तर मॅच मध्ये कदाचित इथनं बनू शकेल. या दरम्यान वीर तानाजी दापोडे असंघ या मॅच मध्ये नक्कीच कामबॅक करू शकेल.
मग जी सुरुवात खूप चांगली करून दिली आहे साजनच्या माध्यमातून जी सुरुवात झाली आहे ती सुरुवात इथं कायम ठेवून ही मॅच मध्ये लवकर संपर्काचा प्रयत्न असेल का पिंपलास टीमचा. बॉटम माणसा मात्र खूप सुरेख वापर बघा किती चांगलं इथं क्रिकेट खेळला जातो त्यांना माहिती आहे सिंगल डबल आम्ही मॅच मात्र इथं जिंकू शकू त्या अनुषंगाने आता मध्ये डोक्याचा वापर केला जातोय. अजून इथं या 2 धावा येतील आणि 2 धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या दोन्ही जाते पुढे 27 धावा फलकावरती येत आहेत. चांगला मात्र इथं खेळत असताना कारण का मॅच आता जवळ येते या मॅच मध्ये नक्की जर मार्क करायचा असेल या सामन्यामध्ये तर चांगली गोलंदाजी आता मात्र इथं करावी लागेल वितानाची दापोडे. संघाला मात्र यावेळेस पर्यंत फटका चांगला आहे त्याच्यावरती धावा नक्की चांगला घेण्याचा प्रयत्न असेल 2 धावा कारण का चेंडू खूप दूर गेला होता त्या साधा मात्र गोष्टीचा विचार केला जातो. सिंगल डबलच्या माध्यमातून संघाची जी धावसंख्या आहे ती मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न आहे आणि चांगल्या प्रकारचा इथं खेळ होत असताना पिंपलास टीमच्या माध्यमातून एकूण धावा इथं येतील यावेळेस 29. दीनानाथ राऊंड विकेट जातात मात्र यावेळेस बघा किती चांगलं क्रिकेट इथं खेळला जातोय. प्रत्येकी बॉलवरती सिंगल डबल जरी आली तरी सुद्धा मॅच मात्र इथनं जिंकता येऊ शकेल. मात्र इथं या दरम्यान आपण बघतोय या 2 धावा मध्ये कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या अजून दोन्ही जाते पुढे. एकूण इथं धावा येतील 31. 31 धावा पालकावरती मात्र इथं इथं षटक क्रमांक दुसरा मार्ग असताना प्रत्येकी बॉलवरती सिंगल डबलच्या माध्यमातून धावा इथं बनवल्या जातात. पहिल्या बॉलवरती फक्त आपण 1 धाव बघितली त्याच्यानंतरच्या 3 बॉलवरती आपण डबल धावा आल्या 2 धावा आल्या. खूप चांगल्या प्रकारचा एक खेळ बघतोय या मॅच मध्ये होत असताना रिवर्सच्या मध्ये फक्त दिशा दिली आहे. खूप चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग होत असताना अजून इथं या 4 धावा मिळतील विजयाच्या दिशेने इथं वाटचाल होतीये या दरम्यान जॉली स्पोर्ट्स पिंपळा संघाच्या माध्यमातून 4 धावा. जारी रांजोली माऊली 11 रांजोली त्याच्यानंतर चिरोबा कोण बी सर तिन्ही संघाच्या संघनायकाने लगेच त्याचा संपर्क साधायचा आहे हर्षित चौधरीशी किंवा आमच्याशी लवकरात लवकर किंवा एखादा खेळाडू असेल संघनायकाच येणं गरजेचं नाहीये खेळाडू जरी आले तर सुद्धा नक्की चालू शकेल. आपण या तिथे 2 षटकाचा खेळ संपला आहे आणि 2 षटकाच्या अखेरीस धावा एकूण धावा पालकावरती मात्र इथे येतात या दरम्यान 35 धावा बनवायच्या असताना तब्बल आपण बघतोय 44 आणि आता मग आपण बघतोय इथं मॅच आता या पूर्णपणे जवळ येत असताना डिन्स ब्रेक. चला माऊली 11 रांजोली त्याच्यानंतर जहरी रांजोली त्याच्यानंतर चिरोबा कोण बी लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा आहे हर्षितशी फास्ट. 12 चेंडू 9 धावेची गरज आहे फक्त. बघा विकेटचा असा विचार केला जाईल विकेटची बरोबर झाल्याच्या नंतर टॉस का बॉस ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला असेल त्या संघाचा विचार नक्कीच केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. प्रितेश गोलंदाज पहिला चेंडू मात्र इथनं बघा या दरम्यान खूप साऱ्या चुका होत असताना डॉट बॉल मात्र जो होऊ शकला असता त्याच्यावरती 22च्या 4 धावा. माफ करा
39 धावा धापलक्यावरती बॅटकडच्या मध्ये नक्कीच माफ करा धावा आल्या आहेत. माश मात्र इथं मात्र लवकर समोरचा प्रयत्न यावेळेस बॉटमाचा वापर करून मात्र चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. डिप्स फेरलेगला चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत इथनं बघतो एकच धाव आली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आहे एकने जाती पुढे तब्बल 4-0 40 धावा फक्त 4 धावेची गरज या मॅच मध्ये. नक्कीच मैदानाला मॅच बनू शकले असते मात्र जर राजन पाडलीने जर चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला असता पहिल्या ओव्हरमध्ये 10 ते 12 धावा खर्च केल्या असत्या तो मॅच नक्कीच मात्र बनू शकले असते. यावेळेस अपड्याचा फटका चांगला आहे खेळाडू चेंडूवरती येतील उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव इथनं मात्र मिळतीये. फक्त 3 धावेची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. 41 धावा धावपलकावरती येत आहेत. यावेळेस फलंदाज मात्र नक्कीच बाद होतील. रामेश लागतो कारण ऑन साइडला पाहण्याचा प्रयत्न होता नक्की पण दिनेशने झेल मात्र इथनं पकडला आहे आणि या दरम्यान इथनं खेळाडू नक्कीच बाद होतील. यावेळेस आता मात्र पंच आमच्याकडे इशारा करतायत स्फीर चेंडू आहे अवांतर धाव. चला विशाल पावले 11 रंजुली श्री विशाल जर आपण इकडे असाल तर आपण लवकरात लवकर यायचं आहे. यावेळेस फटका मात्र चांगला आहे. विजयाचा फटका नक्कीच होऊ शकेल. 4 रन येतील आणि मॅच मात्र संपली आहे. ही मॅच मात्र इथनं जिंकली आहे मैदानाच्या आतमध्ये. जॉली एंटरप्राइजेस पिंपलास या टीमने ही मॅच मात्र जिंकली आहे. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा असणार आहे वन मॅन आर्मी साजन मॅन ऑफ द मॅच. या भिवंडी शहराची शान कामतघर गावाची, या भिवंडी शहराची शान कामतघर गावाची, जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ देवीची, जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ आईची, जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ देवीची, जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ आईची. झेल कोणी पकडला होता बर्थडे बॉय? बघा झेल तुम्ही पकडला तर मग 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जीएसटी जर आपण लावली 17% तर 125 रुपये. चला या मित्रा. तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आमच्यासोबत जॉईन होते मान्यवर आमचे अवेश चौधरी, मुंबई पोलीस नक्कीच, महाराष्ट्र पोलीस दलातील नक्कीच आमचे सोबत जॉईंट आहेत.